अंजनी बैलगाडी शर्यत प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल. शर्यत पंच अजित शेजूळ यांना मारहाण प्रकरणी 11 जणांविरोधात तक्रार. अंजनी तालुका तासगाव इथं 1 जुलै रोजी कैलास टोकले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत झालेल्या हाणामारी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्यतीचे पंच म्हणून काम पाहणाऱ्या युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांसह 4 अनोळखी अशा 11 जणांविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी अजित अशोक शेजूळ वय वर्ष 30 राहणार मालगाव तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रमोद सुरेश थोरात राहणार भिलवडी स्टेशन तालुका पलूस, नाना चिंचकर राहणार बामनोली तालुका मिरज, सागर कदम राहणार वरचे गल्ली तासगाव, अमेय पाटील राहणार येळावी तालुका तासगाव, भीमा चव्हाण मूळ राहणार कवटे मंकाळ सध्या राहणार इचलकरंजी, सुशांत देवकुळे व भैया देवकुळे दोघे राहणार तासगाव आणि 3 ते 4 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 जुलै रोजी अंजनी इथं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत अजित शेजूळ हे पंच म्हणून काम पाहत होते. आयोजकांच्या सूचनेनुसार ते चालकांना सूचना देत असताना संशयित प्रमोद थोरात याने त्यांना शिवीगाळ करत काठीनं डोक्यावर प्रहार केला. शेजूळ जमिनीवर पडल्यानंतर अन्य संशयितांनी त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर शेजूळ यांचे मित्र त्यांना उपचारासाठी दुचाकीवरून घेऊन जात असताना संशयितांनी पुन्हा हल्ला केला. शेजूळ पळून जात असताना सुशांत देवकुळे यानं त्यांच्या पायावर काठी मारून त्यांना खाली पाडलं. यावेळी अमेय पाटील याने शेजूळ यांच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजूळ यांनी हात आडवा केल्यानं त्यांच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झाली. अधिक तपास सुरू आहे.